तुकोबांचे वैकुंठगमन. एका भक्तीची गोष्ट. खूप वर्षांपूर्वी देहू नावाच्या एका सुंदर गावात तुकाराम नावाचे एक साधे आणि प्रेमळ संत राहत होते. त्यांना सर्वजण प्रेमाने तुकोबा म्हणत. तुकोबांचे विठ्ठलावर खूप प्रेम होते. ते दिवसभर विठ्ठलाचे अभंग गायचे आणि टाळ वाजवत तल्लीन व्हायचे. त्यांच्या आवाजात एवढी गोडी होती की गावातील लोक त्यांची गाणी ऐकायला जमू लागले. तुकोबांची पत्नी जिजाई घरची सर्व कामे प्रेमाने करायची. तुकोबा जेव्हा विठ्ठलाच्या नामात हरवून जायचे तेव्हा जिजाई त्यांना जेवणाची आठवण करून द्यायची. कधीकधी तुकोबा घराचे काम विसरून जायचे, पण जिजाई त्यांना समजून घ्यायची. त्यांचे घर साधे होते, पण तिथे नेहमी भक्तीचा वास असायचा. तुकोबा अनेकदा भामचंद्र किंवा भंडारा डोंगरावर जाऊन बसायचे. तिथे निसर्गाच्या कुशीत ते विठ्ठलाशी गप्पा मारायचे. त्यांना सुचलेले अभंग ते एका वहीत लिहून ठेवायचे. नदी, डोंगर आणि झाडे हेच त्यांचे सख्खे सोबती बनले होते. त्यांना सृष्टीच्या कणाकणात विठ्ठल दिसायचा. तुकोबा केवळ देवाची भक्तीच करत नव्हते, तर ते लोकांना चांगली शिकवणही द्यायचे. दुसऱ्याला मदत करा, प्राण्यांवर प्रेम करा आणि नेहमी खरे बोला, असे ते सर्वांना सांगायचे. गावातील मुले त्यांच्या भोवती जमायची आणि त्यांच्याकडून आनंदाने अभंग शिकायची. तुकोबांच्या मनात कोणाबद्दलही राग नसायचा. एके दिवशी फाल्गुन वद्य द्वितीयेचा दिवस उजाडला. यालाच आपण तुकाराम बीज म्हणतो. तुकोबांना समजले की आता त्यांची या पृथ्वीवरची वेळ संपली आहे. त्यांनी सर्वांना सांगितले की मी आता माझ्या खऱ्या घरी म्हणजे विठ्ठलाच्या वैकुंठाला जाणार आहे. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज चमकत होते. जाण्यापूर्वी तुकोबांनी आपली पत्नी जिजाईचा निरोप घेतला. त्यांनी आपल्या जवळील काही साध्या वस्तू आणि एक घोंगडी जिजाईला दिली. जिजाईला प्रथम हे सर्व स्वप्नासारखे वाटले, पण तुकोबांच्या डोळ्यातील आनंद पाहून तिला समजले की त्यांचे विठ्ठलाशी असलेले नाते खूप मोठे आहे. तुकोबा इंद्रायणी नदीच्या काठी आले. तिथे गावातील सर्व लोक त्यांना निरोप देण्यासाठी जमले होते. तुकोबांनी नदीला नमस्कार केला आणि सर्वांना शेवटचा उपदेश केला. त्यांनी सांगितले की नामस्मरण हाच आनंदाचा खरा मार्ग आहे. वातावरणात एक पवित्र शांतता पसरली होती. अचानक आकाशात एक मोठा प्रकाश दिसू लागला. ढगांच्या मागे एक तेजस्वी सुवर्ण प्रकाश पसरला. जणू काही आकाशातून एक दैवी विमान खाली येत होते. लोक आश्चर्याने पाहू लागले. तुकोबा मात्र शांतपणे त्या प्रकाशाकडे पाहून हात जोडून उभे राहिले. साक्षात विठ्ठल तुकोबांना घेण्यासाठी आले होते. त्या प्रकाशातून एक हात तुकोबांकडे पुढे आला. तुकोबांनी आनंदाने त्या प्रकाशाकडे पाऊल टाकले. त्यांचा विठ्ठलाप्रती असलेला विश्वास आणि प्रेम आज फळाला आले होते. त्यांनी जगाचा निरोप घेतला, पण त्यांच्या भक्तीचा सुगंध तिथेच राहिला. तुकाराम महाराज सदेह म्हणजे आपल्या शरीरासह वैकुंठाला गेले. लोक पाहतच राहिले आणि तुकोबा आकाशात विलीन झाले. आजही देहू गावात आणि लोकांच्या मनात तुकोबांचे अभंग जिवंत आहेत. आपण जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणतो तेव्हा तुकोबांची ही महान गाथा आपल्याला आठवते.